आहे. आणि मेन म्हणजे जेव्हा आपण चॅनल ओपन करतो, वाय-टी स्टुडिओमध्ये खूप सेटिंग्ज असतात, खूप साऱ्या सेटिंग्ज असतात. त्याचा व्हिडिओ जो आहे मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तो बघा तुम्ही व्हिडिओ आणि त्या सेटिंग्ज टाका. त्या सेटिंग्जमध्ये ना कीवर्ड्स असतात, जी तुम्हाला कीवर्ड्स टाकायचे असतात. तुमचं कुकिंगचं चॅनल आहे तर कीवर्ड्स कुकिंगला धरून जेवढे काही कीवर्ड्स असतील तेवढे सगळे कीवर्ड्स टाका त्या ठिकाणी. तेव्हा तुमचं चॅनल जे आहे व्ह्यूअर्सपर्यंत देखील जातं आणि जो आपला वाय-टी स्टुडिओ ॲप आहे त्यामध्ये देखील खूप साऱ्या सेटिंग्स आहेत. तर त्या सेटिंग्सचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करा. कारण की जर मी व्हिडिओ असाच बनवला तर कोणीच बघणार नाही आणि मग माझा व्हिडिओ जो आहे तो असाच जाईल. त्यामुळे तो देखील व्हिडिओ बघायचा असेल ना, कमेंट करा. मी त्यावर देखील व्हिडिओ बनवेलच. आराध्या डिझाइन आर्ट क्रिएशन्स. हॅलो आराध्या. राजन सर, थँक यू सो मच. तुमचं ॲप्रिसिएशन मला मिळतं ना, त्यामुळेच मला व्हिडिओज बनवायला देखील प्रोत्साहन मिळतं आणि असंच असतं जेव्हा आपल्या व्हिडिओवरती कोणी कमेंट करतं, कोणी लाईक करतं ना, त्यावेळेस आपल्याला अजून जास्त प्रोत्साहन मिळतं आणि आता इथे जेवढे आलेले आहेत, ऑनलाईन आहेत, तर जेव्हा आपण एखादा लाईव्ह स्ट्रीम करतो, त्या लाईव्ह स्ट्रीममुळे देखील तुमचे सबस्क्रायबर्स, तुमचे वॉच टाईम वाढू शकतो. त्यामुळे जे आता आलेले आहेत लगेच कमेंट करा, लाईक करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न या ठिकाणी विचारा. आता जेवढे या ठिकाणी यूट्यूबर्स नवीन आहेत ना, त्यांनी लाईव्ह देखील जायला पाहिजे. हे माझं फर्स्ट लाईव्ह आहे. एवढ्या 2 वर्षामध्ये मी पहिल्यांदा लाईव्ह गेलेले आहे आणि लाईव्हचं महत्त्व आहे ते खूप जास्त आहे. ते मला आता समजलेलं आहे. त्यामुळे आता याच्यापुढे आठवड्यातून एकदा तरी लाईव्ह करायचा प्रयत्न करेल. मी सातारकर सूरज. हाय सूरज. माझा पण वॉच टाईम कंप्लीट व्हायला 1 वर्ष गेलं होतं. हो, वॉच टाईम कंप्लीट व्हायला ना, माझा पण वॉच टाईम कंप्लीट व्हायला 1 वर्ष गेलं होतं. माझे सबस्क्रायबर्स वाढले होते, पण वॉच टाईम कंप्लीट व्हायला 1 वर्ष गेलं होतं. कारण की वॉच टाईम 4,000 वॉच टाईम पूर्ण व्हायला वेळ लागतो. आणि माझं सजेशन हे असेल ना, तुम्हाला जर तुमचं लाईव्ह मिळालेलं असेल, तर प्लीज लाईव्ह करा. लाईव्ह केल्यामुळे म्हणजे लाईव्ह स्ट्रीमचे तुमचे जे मिनिट्स आहेत ते काउंट नाही होत. पण जेव्हा आपण हे लाईव्ह व्हिडिओमध्ये पब्लिक करतो, आपल्या YouTubeमध्ये पब्लिक करतो आणि त्यानंतर त्यावरती जेवढे व्ह्यूज येतात ना, तेवढे सगळे मॉनिटायझेशनसाठी काउंट होतात. त्यामुळे ज्या लोकांना चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं असेल, त्यांनी लाईव्ह येणं खूप गरजेचं आहे. लाईव्ह या. तुमचं देखील जो लाईव्हचा वॉच टाईम आहे, म्हणजे जेव्हा आपण लाईव्ह असतो तो वॉच टाईम नाही. जेव्हा आपण लाईव्ह संपवतो आणि आपला लाईव्हचा व्हिडिओ जो आहे पब्लिक करतो आणि त्यावेळेस जेवढे काही व्ह्यूज येतात, जेवढे काही वॉच टाईम आपला वाढतो, तो वॉच टाईम जो आहे काउंट होतो मॉनिटायझेशनच्या प्रोसेसमध्ये. रसोई रसोईघर. हाय. हॅलो. कसे आहात? सगळे कसे आहात ते सांगा. आराध्या डिझाइन आर्ट. मी लाईव्ह केलं होतं, पोस्ट पण केली होती खूपदा, पण जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही पोस्ट. मला तुम्ही सांगा, तुम्ही वाय-टी स्टुडिओमध्ये सेटिंग्स व्यवस्थित केलेल्या आहेत का? म्हणजे वाय-टी स्टुडिओच्या सेटिंग्स ज्या आहेत ना, त्या खरंच खूप, खूप, खूप फायदेशीर होतात. आणि जेव्हा आपण त्या सेटिंग्स करतो, जेव्हा आपण वाय-टी स्टुडिओमध्ये कीवर्ड्स टाकतो, त्यावेळेस अ, आपला जो चॅनल आहे, ते YouTube लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात करतं. त्यामुळे वाय-टी स्टुडिओच्या सेटिंग्स खूप महत्त्वाच्या आहेत. लाईव्ह केव्हा येऊ शकतो? बघा तुम्ही लाईव्ह कधीही येऊ शकता. तुम्ही एवढं लक्षात ठेवा फक्त तुमचा वाय-टी स्टुडिओ ओपन करून एनालिटिक्समध्ये जाऊन तुमचे जे व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यामध्ये तुम्ही क्लिक करा आणि बघा तुमचे सबस्क्रायबर्स कोणत्या वेळेमध्ये जास्त ॲक्टिव्ह असतात आणि त्यावेळेस तुम्ही तुमचे व्हिडिओज पोस्ट करू शकता. त्यावेळेस तुम्ही लाईव्ह देखील येऊ शकता. ह्या सगळ्यांवरती मी व्हिडिओ बनवणारच आहे. लाईव्हचे फायदे काय आहेत किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग कशामुळे जास्त आता YouTube देखील प्रमोट करत आहे. YouTube देखील लाईव्ह स्ट्रीम खूप जास्त प्रमोट करत आहे गेल्या 1 वर्षापासून आणि खास करून शॉर्ट्स लाईव्ह स्ट्रीम खूप जास्त प्रमोट करत आहे. आणि खरं सांगू शॉर्ट्स लाईव्ह स्ट्रीममुळे सबस्क्रायबर्स वाढतात, वॉच टाईम वाढतो प्लस तुमचं अर्निंग देखील वाढतं जर तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल तर. त्यामुळे YouTube जे आहे लाईव्ह स्ट्रीम आता खूप जास्त प्रमोट करायला YouTubeने सुरुवात केलेली आहे. वाय-टी स्टुडिओमध्ये काय सेटिंग आहे? ओके. फेस रिव्हील न करता कसं लाईव्ह येणार? फेस रिव्हील न करता आता मी लाईव्ह आलेले आहे. फक्त आपल्याला